जीवनराम झोपडपट्टी या भागामध्ये साधारणतः 2 दिवसापूर्वी आज सकाळी आणि काल 2 मुलींचा मृत्यूची अतिशय दुःखदायक घटना झालेली आहे. आणि आम्ही आपलं जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे त्याच्याकडून जी प्राथमिक माहिती घेतलेली आहे त्यानुसार जे मेंदूज्वर ज्याला म्हणून की ज्यामुळे डेंग्यूमुळं झालेला एन्सेफलायटिस ज्याच्यामध्ये प्लेटलेट्स काउंट्स मोठ्या प्रमाणात कमी होतो, तर त्याचे प्राथमिक निदान झाल्याचं दिसून येतं आहे. तर या संदर्भात आमची जी संपूर्ण मलेरिया टीम आहे, जे संपूर्ण वर्कर्स आहेत त्यांना जे आवश्यक जे काही डेंग्यू आणि इतर संबंधित असलेल्या डासातून प्रसार होणाऱ्या रोगांच्या संबंधी जी काही उपाययोजना असते ते करण्याची सूचना दिलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर आम्ही डेंग्यू किंवा डेंग्यू सदृश्य कुठलाही रोग असेल तर त्याचं कुठलंही नोटिफिकेशन आम्हाला आमच्या महापालिकेला कळवावं. सर्व आम्ही जे प्रायव्हेट डॉक्टर्स आहेत त्यांना सुद्धा आम्ही आवाहन करतो. आणि सर्व नागरिकांना सुद्धा आपल्या भागात कुठलंही जमलेलं पाणी असेल काय असेल त्याची तात्काळ त्यात डास जमा होणार नाहीत आणि त्याचे जे काही आवश्यक प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहेत ते करण्याची काळजी आपण घ्यावी. आणि कुठलीही अडचण असल्यास आमच्या तात्काळ जवळच्या जोनल अधिकाऱ्यांना संपर्क करा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.